हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टडी करतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ज्याच्यामध्ये एक्सरसाइज 3.3 आपण स्टार्ट केली आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेत. आज क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. तर चला बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा काय, प्रूव्ह द फॉलोइंग. आपल्याला जे फॉलोइंग इक्वेशन्स दिले ते प्रूव्ह करायचे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे साइन इनवर्स ऑफ 1/√2 - 3 टाइम्स साइन इनवर्स ऑफ √3/2 याची व्हॅल्यू -3π/4 आपल्याला प्रूव्ह करायचे. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह कशी करायचे, तर क्वेश्चन नंबर 2 सारखाच आहे क्वेश्चन नंबर 3. फक्त डिफरन्स काय बघा, तर 2 मध्ये आपण फक्त एवढा पार्ट सॉल्व्ह करत होतो आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करत होतो. आता त्याचा आन्सर त्यांनी ऑलरेडी पुढे आपल्याला दिले. आपल्याला फक्त लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड एवढंच प्रूव्ह करून दाखवायचं आहे. अगदी मेथड तीच आहे. एक्सरसाइज 3.3 चा बेस्ट पार्ट हाच आहे की पहिल्या क्वेश्चन नंबर 1 पासून तर लास्ट पर्यंतच्या क्वेश्चन पर्यंत तुम्हाला सेम कन्सेप्ट यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर आपल्याला जो टेबल लागणार आहे प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डोमेन आणि रेंज, तर ते आपण लिहून घेऊया. सो आपल्याला जे डोमेन आणि रेंज पाहिजे होते ते सगळे डोमेन आणि रेंज मी प्रिन्सिपल रेंज मी इथे लिहून ठेवलेत बघा. तर आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन. तर याच्यामध्ये जी लेफ्ट हँड साइड आहे त्याच्यामधली ही जी साइन इनवर्सची व्हॅल्यू आहे आणि ही एक जी व्हॅल्यू आहे, ह्या दोन्ही व्हॅल्यू इंडिव्हिज्युअली आपण काय करूया, फाइंड करून घेऊया आणि मग त्या व्हॅल्यू इथे वरती पुट करून LHS मध्ये आपण त्याची व्हॅल्यू RHS अशी शो करू. ठीक आहे. सो फर्स्ट लेट साइन इनवर्स ऑफ 1/√2, सपोज ही व्हॅल्यू आहे x अँड x बिलॉंग्स टू असेल -π/2 to π/2. ठीक आहे. साइन ऑफ x ची व्हॅल्यू झाली 1/√2 अँड वी नो 1/√2 ही व्हॅल्यू कुणासाठी आहे, साइन ऑफ π/4. साइन π/4 ची व्हॅल्यू ही काय असते, 1/√2 असते. तर आपण याच्या ऐवजी असं म्हणू शकतो, साइन ऑफ x इज इक्वल टू साइन ऑफ π/4 अँड हेन्स वी गेट द व्हॅल्यू ऑफ x इज π/4 where x π/4 lies between -π/2 to +π/2. ह्याप्रमाणे जाऊया. साइन इनवर्स ऑफ √3/2 ही एक व्हॅल्यू काढू. लेट साइन इनवर्स ऑफ √3/2 याला y म्हणूया and y belongs to same again -π/2 to +π/2 and therefore √3/2 is equal to sin y. But we know sin of π/3 sin 60 degree हा असतो √3/2. Therefore sin of y is equal to sin of π/3 and hence we get y is equal to π/3 where y, that means π/3 lies between π/2 to -π/2 to +π/2. x मिळाला, y ही मिळाला. तर आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर करूया. लेफ्ट हँड साइड इज साइन इनवर्स ऑफ 1/√2 -3 इंटू साइन इनवर्स ऑफ √3/2. असं जर आपण केलं तर साइन मायनस ऑफ साइन 1/√2 ची व्हॅल्यू जी येते ती असते π/4. इथे आपण याला इक्वेशन 1 म्हणूया, याला इक्वेशन 2 म्हणूया. 2 मधून आपण व्हॅल्यू जी काढली आहे ती आहे π/3. 3 गेट कॅन्सल. सो π/4 मायनस पाय, इथे येईल पाय -4π/4. पाय -4π दॅट इज -3π/4 विच इज इक्वल टू राईट हँड साइड. याप्रमाणे हा क्वेश्चन एक्सरसाइज 3 क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला. सेकंड क्वेश्चन बघूया. सो क्वेश्चन 2 काय आहे बघा 3 मधला. तर त्याच्यामध्ये जी आता दोन्ही साइडला इकडे साइन इनवर्स आहे, इकडे कॉस इनवर्स आणि इकडे पण कॉस इनवर्स आहे. आपण काय करूया, या प्रत्येक टर्मची इंडिव्हिज्युअल प्रिन्सिपल व्हॅल्यू आपण फाइंड करून घेऊ आणि लेफ्ट हँड साइड मधले ह्या ज्या दोन क्वांटिटीज इनवर्स फंक्शन आहेत त्यांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूची ऍडिशन ही कॉस इनवर्स ऑफ -1/2 येते की नाही ते आपण शोधू आणि त्याप्रमाणे हा क्वेश्चन प्रूव्ह करू. किंवा तुम्ही काय करू शकता की कॉस इनवर्स ऑफ -1/2 याची व्हॅल्यू काढून घ्या, ती आपली असेल राईट हँड साइड आणि ही तशीच लेफ्ट हँड साइड पण सॉल्व्ह करून घ्या. दोन्ही इक्वल आल्या तर आपण म्हणूया की प्रूव्ह होते. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करू, या सगळ्यांच्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू.
So sine inverse of minus 1/2 is equal to x. X belongs to minus pi by 2 to pi by 2. Therefore, sine of x is equal to minus 1/2. Sine of x is equal to minus 1/2 ही व्हॅल्यू sin 30 डिग्री म्हणजेच पाय बाय 6 साठी आहे. Since sin pi by 6 is 1/2, therefore sin of x is equal to sin of minus pi by 6. हे कशावरून लिहिलं तर प्रॉपर्टी आहे sin of minus theta is equal to minus sin theta. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केली and hence we get x is equal to minus pi by 6, where minus pi by 6 lies between minus pi by 2 to plus pi by x मिळालाय. आता तसंच cos साठी सॉल्व करूया. सो cos इनवर्स ऑफ minus root 3 by 2. सपोज याला आपण कन्सिडर करूया y, where y belongs to 0 to pi, where cos of y is equal to minus root 3 by 2, but cos of pi by 6 असतो root 3 by 2. Therefore, we can write cos of y is equal to minus cos of pi by 6. आता इथे आपल्याला अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज करावी लागेल. सो cos of pi minus pi by 6, इथे लिहिते ती प्रॉपर्टी cos of pi minus theta हा असतो minus cos theta. अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज करून सॉल्व करायचे. So cos of 5 pi by 6, and hence we get value of y is 5 pi by 6, where 5 pi by 6 lies between 0 to pi. ठीक आहे, ह्या दोन व्हॅल्यू आपल्या फाइंड केल्या आपण. तर आपण LHS म्हणू शकतो. LHS is equal to sin inverse of minus 1/2 plus cos inverse of minus root 3 by 2, which is equal to minus pi by 6 plus 5 pi by 6. That means minus pi plus 5 pi by 6, which is equal to 4 pi by 6. That means 2 pi by 3. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. तर आपली जी राईट हँड साइड आहे म्हणजे cos इनवर्स ऑफ minus 1/2 आहे तो पण आपला 2 pi by 3 आला पाहिजे. तर तो येतोय की नाही आपण चेक करूया. तर बघा cos इनवर्स ऑफ minus 1/2 याला आपण कन्सिडर केलं सपोज z, where z belongs to 0 to pi. So cos of z is minus 1/2, and 1/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कोणत्या अँगल साठी आहे तर pi by 3 साठी. So cos of pi by 3 is 1/2. Therefore cos of z is equal to minus cos of pi by 3. But cos of minus theta हा cos theta येतो प्लस येतो, म्हणून इथे पण आपल्याला अलाइड अँगल वापरावा लागेल. आणि इथे जे अलाइड अँगल यूज करायचे ते कसं करता येईल तर cos of z is equal to cos of pi minus pi by 3. अगदी हीच प्रॉपर्टी आपण इथे यूज केली आहे. सो cos of 2 pi by 3 ही व्हॅल्यू झाली cos z ची. सो z we get z is equal to 2 pi by 3, where 2 pi by 3 म्हणजे तो झाला 120 डिग्री, which lies between 0 to pi. Therefore z ची व्हॅल्यू आली 2 pi by 3. याला आपण बट z म्हणजे काय होता cos इनवर्स ऑफ minus 1/2 होता, त्याची व्हॅल्यू आली 2 pi by 3, which is equal to right hand side. And from 1 and 2 we can say that equation left hand side is equal to right hand side. आणि अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन इथे कंप्लीट झाला. सोपा आहे. थर्ड कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 काय बघा. तर 3 मध्ये आता याच्या आधीपर्यंतचे जे सगळे क्वेश्चन बघितले त्याच्यामध्ये इथे जी व्हॅल्यू असते ती कुठली तरी पर्टिक्युलर अशी व्हॅल्यू आहे की त्याचा अँगल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. पण 3 pi by 5 साठी काय अँगल आहे, ही कुठल्या अँगलची व्हॅल्यू आहे ते आपल्याला माहिती नाही. मग हा क्वेश्चन थोडासा डिफरंट वेने सॉल्व करायचा आहे. सो बघा, लेट साइन इनवर्स ऑफ 3 by 5 याला आपण x म्हणूया. x लाइज बिटवीन minus pi by 2 to plus pi by 2. ही कंडिशन काही बदलत नाही. Therefore sin x can be written as 3 pi
5. साइन वरून आपल्याला कॉसची व्हॅल्यू काढता येते. साइन वरून कॉसची व्हॅल्यू तुम्ही कशी काढू शकता, तर फॉर्म्युलानेही काढू शकता किंवा पायथागोरसच्या थेरमने पण काढू शकता. सो आपल्याला माहिती आहे की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 होतो. सो आपण असं लिहू शकतो, कॉस ऑफ एक्स ची व्हॅल्यू लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि याला अंडर रूट घ्यायचं. तर ही कॉस एक्स ची व्हॅल्यू झाली. सो अंडर रूट 1 मायनस साइन ची व्हॅल्यू आहे 3/5 त्याचा स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस 9/25 25 minus 9 that is 16/25. तर ही व्हॅल्यू झाली 4/5. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही कॉसची व्हॅल्यूच का काढली, तर त्याचे आन्सर आता तुम्हाला पुढे मिळणार आहे की मी कॉस एक्स का फाइंड करून घेतला. तसंच सेकंड वन बघा. सेकंड आहे कॉस इनवर्स ऑफ 12/13. तर याला आपण y म्हणूया. y बिलॉंग्स टू 0 to पाय. ह्या केसमध्ये कॉस ऑफ y ची व्हॅल्यू आली 12/13. याच्यावरून साइन y काढूया. सो साइन y इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर y. सो अंडर रूट 1 मायनस 12 स्क्वेअर दॅट मीन्स 144 and 13 स्क्वेअर दॅट मीन्स 169. तर हे जी सबट्रॅक्शन आली ती असेल 25/169. याचा स्क्वेअर रूट घेतला तर 5/13. y ची व्हॅल्यू मिळाली, साइन y ची व्हॅल्यू मिळाली 5/13. हा बघा आता काय कन्सिडर करायचं आपल्याला. साइन एक्स मिळालाय, साइन y मिळाला आपल्याला आणि कॉस एक्स आणि कॉस वाय सगळ्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. का ह्या व्हॅल्यू का फाइंड केल्या त्याचा आन्सर आता तुम्हाला कळणार आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय बघा. जसं आणि हा अजून एक सपोज करायचं राहिलं. सपोज साइन इनवर्स ऑफ 56/65 याची व्हॅल्यू घेऊया सपोज z आणि हा z बिलॉंग्स टू -π/2 टू +π/2. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होईल, साइन z ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला 56/65. ओके, याला आपण इक्वेशन 1 देऊन ठेवू. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, वी हॅव टू प्रूव्ह x प्लस y इज इक्वल टू z. बघा ना, x म्हणजे साइन इनवर्स ऑफ 3/5 आहे, y म्हणजे कॉस इनवर्स ऑफ 12/13 आहे. याची व्हॅल्यू आपल्याला z म्हणजे साइन इनवर्स ऑफ 56/65 अशी आहे असं आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आता बघा जर सपोज साइन ऑफ x प्लस y मी घेतला तर साइन ऑफ x प्लस y चा फॉर्म्युला येईल साइन x कॉस y प्लस कॉस एक्स साइन y. आणि याच्यासाठी मी या सगळ्या व्हॅल्यू शोधून ठेवल्या होत्या. बघा आता तुम्हाला समजेल की का मी कॉस आणि साइन y च्या व्हॅल्यू काढल्या, त्या याच्यासाठी काढल्या. साइन x ची व्हॅल्यू आपण लिहिली 3/5. कॉस y काढलाय 12/13 प्लस कॉस एक्स आहे 4/5 इंटू साइन y आहे 5/13. ह्याप्रमाणे दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे, तो येईल 5 इंटू 13 दॅट इज 65. 12 3 36 प्लस 4 5 20 विच इज इक्वल टू 56/65. आणि ही व्हॅल्यू कोणाची आहे, साइन z ची आहे 56 म्हणजेच इथे जे आलं आन्सर ते आलं साइन z. वी गेट साइन x प्लस y इज इक्वल टू साइन z. दोन्ही ठिकाणचे साइन जर कॅन्सल झाले तर आपल्याला मिळालं x प्लस y इज इक्वल टू z. अँड देअरफॉर x म्हणजे होता साइन इनवर्स ऑफ 3/5, कॉस आहे y आहे कॉस इनवर्स ऑफ 12/13 and hence we proved its value is sin inverse of 56/65. थोडासा वेगळा क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे 3/5 असेल किंवा 12/13 असेल, ह्या कुठल्या अँगलला येतात हे माहिती नाहीये. त्याच्यामुळे असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करावा लागला. साइन आणि कॉस मिळाल्यानंतर आपण ह्या ज्या व्हॅल्यूज शोधून घेतल्यात आणि फक्त साइन ऑफ एक्स प्लस वाय चा फॉर्म्युला आपण इथे काय केलाय, अप्लाय केलाय आणि ह्याप्रमाणे याचं आन्सर आलं. जाऊया फोर्थ क्वेश्चनला. फोर्थ नंबरचा क्वेश्चन पण थर्ड सारखाच आहे, तर त्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट लेट कॉस इनवर्स ऑफ 3/5 याला आपण कन्सिडर करूया x and x बिलॉंग्स टू 0 to
पाय, कारण ही त्याची प्रिन्सिपल रेंज आहे. देअरफॉर cos ऑफ x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 3/5. ठीक आहे, cos x मिळाला. आता sin x, cos x वरून sin x कसा काढू शकतो आपण? sin x इज इक्वल टू √1 मायनस cos स्क्वेअर x, अगदी त्याच पद्धतीने, विच इज इक्वल टू 1 मायनस 3/5 याचा स्क्वेअर घ्या, which means 1 minus 9/25, again it's under root 16/25, hence we get value of sin x is equal to 4/5. ठीक आहे, जर sin x is equal to 4/5 मिळते तर याच्यावरून x ची व्हॅल्यू काय लिहिता येईल? ती व्हॅल्यू लिहिता येईल sin इनवर्स ऑफ 4/5, बरोबर. जर sin x इज इक्वल टू 4/5 असेल तर sin जर इकडे घेतला तर x ची व्हॅल्यू ही मिळाली. बट आपण x काय कन्सिडर केला होता? x कन्सिडर केला होता cos इनवर्स ऑफ 3/5, आणि 2 वरून आपल्याला जो x मिळालाय तो वेगळा आहे. ठीक आहे, आणि हा x कुठे लाय होतो? तर हा x बिलॉंग होतो -π/2 टू +π/2 मध्ये. आता x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या, सो वी कॅन राईट sin इनवर्स ऑफ 4/5 याचीच व्हॅल्यू जी आहे ती इक्वल आहे cos इनवर्स ऑफ 3/5 च्या, फ्रॉम 1 and 2. म्हणजे आता जर काही आपला गिवन क्वेश्चन होता त्याच्यामध्ये cos च्या ऐवजी मी sin लिहू शकते. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 3/5 प्लस cos इनवर्स ऑफ 4/5. तर cos इनवर्स ऑफ 3/5 च्या ऐवजी sin इनवर्स ऑफ 4/5 लिहिता येईल, आणि ह्या जो सेकंड टर्म होती ती तशीच ठेवली. आता जर तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आठवत असेल तर आपण प्रॉपर्टी मध्ये लिहिलं होतं बघा, sin इनवर्स ऑफ x प्लस cos इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. जर हे दोन्ही अँगल सेम असतील तर इथे जे आन्सर येणार आहे, आन्सर आहे बाय द प्रॉपर्टी, हे आहे π/2. म्हणून आपण इथे लिहू शकतो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू π/2 विच इज इक्वल टू राईट हँड साइड. याची व्हॅल्यू आली इथे π/2 अँड विच इज इक्वल टू राईट हँड साइड. असा हा सोपा क्वेश्चन आहे. फक्त थोडंसं समजून घेण्याची गोष्ट एवढीच आहे की साइन कॉस वरून साइन काढल्यानंतर डायरेक्ट साइनची व्हॅल्यू जर इकडे मी हे डिसिजन कशावरून घेतला की इकडे 4/5 मिळतोय मला, साइन एक्स मध्ये मला 4/5 मिळतोय. जर साइन इकडे नेला तर साइन इनवर्स होऊन जाईल, आणि इकडचा अँगल 4/5 होता म्हणून मी तसं डिसिजन घेतलं. जर हा 4/5 नसून दुसरा काही असता तर जसं आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केला तसंच आपल्याला हा क्वेश्चन नंबर 4 पण त्याच पद्धतीने सोडवावा लागला असता. ठीक आहे, जाऊया 5th नंबरच्या क्वेश्चनला. तर पुढचा 5th नंबरचा क्वेश्चन आहे tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 याची व्हॅल्यू π/4 प्रूव्ह करायची आपल्याला. हा क्वेश्चन तर खूप सोपा आहे. का सोपा आहे की दोन्ही क्वांटिटी tan मधला आहे तर आपण tan ची प्रॉपर्टी यूज करू शकतो इथे. सो वी नो tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y ही प्रॉपर्टी काय आहे बघा, तर ती आहे tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. तर ही प्रॉपर्टी किंवा tan इनवर्सची ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहे. x ची व्हॅल्यू 1/2 आहे आणि y ची व्हॅल्यू 1/3 आहे, एवढंच आहे फरक. देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3. So by the above property its value is tan inverse of 1/2 plus 1/3 divided by 1 minus 1/2 into 1/3. फक्त सिम्प्लिफिकेशन घ्यायचं आता. tan इनवर्स ऑफ हे येईल 3 plus 2 upon 6 divided by इथे असेल 1 minus 1/6 इनवर्स ऑफ 5/6 divided by 5/6 म्हणजे 6 minus 1 म्हणजे 5/6 आणि हे पण 5/6 म्हणजेच आपल्याला मिळालं tan इनवर्स ऑफ 1. बट 1 ही व्हॅल्यू tan च्या कुठल्या अँगल साठी येते? π/4 साठी येते. तर आपण इथे असंही लिहू शकतो tan इनवर्स ऑफ, इथे लिहू शकतो tan ऑफ π/4, किंवा तुम्ही हवं तर आपल्या पहिल्या मेथडने याला पण काहीतरी कन्सिडर x y सोडून z त्याची व्हॅल्यू काढा. तर तेवढं न करता डायरेक्ट आपल्याला π/4 लिहिता येतं. आणि इथे स्टेट करा प्रॉपर्टी tan इनवर्स ऑफ tan ऑफ थीटा इज इक्वल टू थीटा. ही प्रॉपर्टी आहे ती आपण मेन्शन केली.
and which is equal to right hand side. ह्याप्रमाणे 6 नंबरचा क्वेश्चन बघूया. तर 6 नंबरचा क्वेश्चन बघा. तर हा क्वेश्चन जो आहे ना 6 नंबरचा क्वेश्चन हा दोन पद्धतीने सोडवता येईल. याच्यासाठी दोन वेगळे वेगळे फॉर्म्युले घेऊन जो आपण मागचा फॉर्म्युला यूज केला ना तसंही सोडवता येईल किंवा एक फॉर्म्युला आहे बघा, तो आपल्या बुक मध्ये नाही दिलेला पण हा फॉर्म्युला आहे 2 times tan inverse of x is equal to tan inverse of 2x upon 1 minus x square. हा एक फॉर्म्युला आहे आणि त्याच्यानुसार आपण हे फाइंड करू शकतो. पण आपण हा फॉर्म्युला न यूज करता हा फॉर्म्युला यूज करून पण तुम्ही याचा आन्सर बघा. याच्या ऐवजी तुम्ही लिहू शकता tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. त्याचंही आन्सर सेमच येईल पण असंही तुम्ही सॉल्व्ह करू शकता ह्या फॉर्म्युलाने. किंवा अजून एक दुसरा फॉर्म्युला म्हणजे जो आपण वरती फॉर्म्युला यूज केला त्या पद्धतीने जर सोडवलं तर कसं येईल. लेफ्ट हँड साइड घेतली आपण which is equal to 2 times tan inverse of 1/3. 2 times tan inverse आहे की नाही तर याला आपण असं लिहू शकतो tan inverse of 1/3 plus tan inverse of 1/3 असं लिहू शकतो की नाही. दोन्ही ठिकाणी असं लिहू शकतो. 2 च्या ऐवजी आपण त्याला असं लिहू शकतो. आणि आता इथे जो आपण वरती फॉर्म्युला यूज केला होता तोच फॉर्म्युला हाच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. सो tan inverse of 1/3 plus 1/3 divided by 1 minus 1/3 into 1/3, which means tan inverse of 2/3 9 minus 1/9. Therefore we can write tan inverse of 2/3 into 9 upon 8. 3 3s are 9, 2 1s are 2, 2 4s are 8. So we get tan inverse of 3/4 which is equal to right hand side. असंही तुम्ही लिहू शकता किंवा ह्या फॉर्म्युलाने जर काढायचं असेल हा फॉर्म्युला जर यूज केला तर तुम्ही लिहू शकता 2 times tan inverse of 1/3 is equal to tan inverse of 2 into 1/3 upon 1 minus 1/3 चा स्क्वेअर म्हणजे 1/9. आणि ह्या केस मध्ये पण जे आन्सर येणार आहे ते सेम असेल 2/3 अपॉन 9 minus 1 that is 8/9. Hence tan inverse of 2/3 into 9/8 which is equal to tan inverse of 3/4. जे दोन्ही पद्धतीने सोडू शकता. आयदर हा फॉर्म्युला यूज करा किंवा हा फॉर्म्युला यूज करा, तुम्हाला जो सोपा वाटेल तो. पुढच्या क्वेश्चनला जाऊया. 7 नंबरचा क्वेश्चन नंबर 7 बघा. आता हा पण थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये tan इनवर्स मध्ये दिले cos थीटा प्लस sin थीटा अपॉन cos थीटा मायनस sin थीटा आणि याची व्हॅल्यू आपल्याला π/4 प्लस थीटा अशी प्रूव्ह करायची आहे. तर ह्या टाइपचे क्वेश्चन आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये पण. सो tan इनवर्स ऑफ cos of theta plus sin of theta divided by cos of theta minus sin of theta. आता इथे आपण काय करू शकतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos of theta ने डिवाइड करू शकतो. तीच मेथड आहे जी आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज केली होती. cos of theta plus sin of theta याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला cos theta ने जर डिवाइड केलं. सिमिलरली इकडे cos of theta divided by cos of theta मायनस साइन ऑफ थीटा डिवायडेड बाय कॉस ऑफ थीटा. मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही कॉस ऑफ थीटा ने डिवाइड करून घेतलेलं आहे. याचा फायदा होणार काय तर बघा, कॉस थीटा कॅन्सल 1 येईल, साइन अपॉन कॉस येईल टॅन, इकडे येईल 1 मायनस टॅन ऑफ थीटा. ठीक आहे. आता ह्या 1 ला मी टॅन ऑफ π/4 लिहू शकते का? लिहू शकते. का लिहू शकते? कारण 1 ची व्हॅल्यू काय आहे, tan ऑफ π/4 इज 1. tan π/4 ची व्हॅल्यू 1 आहे तर 1 च्या ऐवजी tan π/4 लिहिलं तर बिघडलं कुठे? काहीच बिघडत नाही. पण आता मी फक्त ऍडजस्टमेंट करते कशी बघा, न्यूमरेटर मध्ये जो 1 आहे ना ह्या 1 च्या ऐवजी tan π/4 लिहिला, पण जो डिनॉमिनेटरला 1 आहे त्याच्या ऐवजी लिहायचं नाही, तो 1 तसंच ठेवायचा. मायनस इथे tan ऑफ थीटा जो आहे ना तिथे इथे 1 ने जर मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडतो का? नाही. पण ह्या 1 च्या ऐवजी मी tan ऑफ π/4 लिहू शकते. तुम्ही म्हणाल मॅडम अशी ऍडजस्टमेंट का केली? ते याच्यासाठी केली
की ह्या 1च्या ऐवजी आणि ह्या 1च्या ऐवजी tan π/4 टाकल्यामुळे आपल्याला फॉर्म्युला तयार झालाय बघा. इथे फॉर्म्युला तयार झालाय. कसला फॉर्म्युला तयार झालाय? tan of π/4 प्लस थीटा याचा फॉर्म्युला तयार होतोय. हा जो फॉर्म्युला आहे तो tan of x plus y is equal to tan of x plus tan of y upon 1 minus tan of x into tan of y असा हा फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आपण यूज केला. आता tan आणि tan इनवर्स कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल π/4 प्लस थीटा. ही पण प्रॉपर्टी आपल्या बुक मध्ये सगळ्यात शेवटी दिली, जिथे एक्सरसाइज 3.3 संपते तिकडे ह्या प्रॉपर्टीज दिल्यात. tan इनवर्स ऑफ tan ऑफ थीटा याची व्हॅल्यू येते थीटा. ठीक आहे, तर याच्यावरून हे म्हणू शकतो आपण RHS. हा क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट झाला. 8 बघूया. 8 नंबरचा क्वेश्चन बघा, तो पण सेम 7 सारखाच आहे, तसंच सॉल्व करायचा आहे. तर याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड बघूया आपण. लेफ्ट हँड साइड आहे tan इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस कॉस ऑफ थीटा अपॉन 1 प्लस कॉस ऑफ थीटा. आता याच्यात पण काय करायचं आपल्याला, ही जी अंडर रूट मधली टर्म आहे ना तर ती सिम्प्लिफाय करायची. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत, हाफ अँगल फॉर्म्युले. त्याच्यामध्ये बघा फॉर्म्युला काय माहिती आहे, 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा याची जी व्हॅल्यू असते 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू असते 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा आणि 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा ही जी व्हॅल्यू असते 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा अशी व्हॅल्यू आहे. आता इथे आपल्याला फक्त थीटा विचारलाय म्हणजे हाफ अँगल करायचा आहे. जर याचा हाफ अँगल केला तर इथे पण त्याचा हाफ अँगल करावा लागतो आपल्याला θ/2. इथे हाफ अँगल केला की इथे पण हाफ अँगल करावा लागतो. म्हणून हे जे फॉर्म्युले आहेत ते आपण असे चेंज करून लिहिणार आहे बघा. 2 टाइम्स कॉस स्क्वेअर θ/2 इज 1 प्लस कॉस ऑफ थीटा आणि 2 टाइम्स साइन स्क्वेअर θ/2 इज 1 मायनस कॉस ऑफ थीटा. मग जर ह्या व्हॅल्यू इथे आपण ठेवल्या तर हे काय होणार आहे, tan इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटाच्या ऐवजी 2 साइन स्क्वेअर θ/2 अपॉन 2 कॉस स्क्वेअर θ/2. 2 गेट कॅन्सल. tan इनवर्स ऑफ अंडर रूट साइन अपॉन कॉस झाला tan स्क्वेअर θ/2. इट कॅन बी रिटन ॲज tan इनवर्स ऑफ अंडर रूट tan ऑफ θ/2 इट्स स्क्वेअर असंही लिहिता येईल. स्क्वेअर रूट कॅन्सल होईल and we get tan inverse of tan of θ/2 and tan inverse आणि tan cancel होऊन आन्सर येईल θ/2. Since the formula is tan inverse of tan of theta is theta. ठीक आहे, and which is equal to right hand side. अशा प्रकारे एक्सरसाइज 3.3 आपली इथे कंप्लीट झाली आणि चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा देखील आपला कंप्लीट झाला. आय होप तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थितपणे समजला असेल. थँक्यू फॉर द वॉचिंग.